मी महाराष्ट्राचा दादा आहे, गल्लीतला दादा नाही. अजित पवारांकडून पुन्हा एकदा महेश लांडगेंचा समाचार. तर महेश लांडगेंचाही पुन्हा अजितदादांवर निशाणा. पिंपरी चिंचवडकरांना फसवत तुम्ही त्यांचा भ्रमनिरास केला म्हणत अजितदादांना टोला. उद्धव ठाकरे हे विकास विरोधी, करप्ट आणि कन्फ्युजनची ठाकरे बंधूंची युती. मुंबईकरांना सावध होण्याची वेळ. आशिष शेलारांनी सुनावले खडे बोल. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो. महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप आज शिवाजी पार्कातल्या सभेनं होणार. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंची तोफ धडाडणार. राज आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय देणार उत्तर, याकडे लक्ष. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय बोलणार, याकडे लक्ष. अंबरनाथ उपनगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना बजावला व्हीप. विरोधात मतदान केल्यास होणार कारवाई. संभाजीनगरमध्ये एमआयएम प्रमुख ओवेसींची रॅली. ज्या परिसरात जलील यांच्यावर हल्ला झाला होता तिथूनच रॅली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. डोंबिवलीत पैसे वाटपावरून आरोप प्रत्यारोप. तुकाराम नगर परिसरामध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली. आणि सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या पहिल्या विधीला सुरुवात. हिरेहब्बू वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक निघणार. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज ठाकरेंनी गौतम अदानींवर निशाणा साधला होता. दरम्यान अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींचा जुना फोटो ट्विट केलाय. ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचा कळस असं ट्विट करत साटम यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तर काल राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर झालेल्या सभेमध्ये अदानींचं वाढत जाणारं भारतावरचं वर्चस्व यावर एक सविस्तर माहिती देखील दिलेली होती आणि घणाघाती टीका देखील केलेली होती. त्यावर उत्तर देताना भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंचे अदानी सोबतचे जुने फोटो ट्विट करत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. पुढची बातमी पाहूयात. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरामध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिसळ कट्ट्याच्या माध्यमातून कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत. अभिनेते स्वप्नील राजशेखर आणि धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कोल्हापूरबद्दल काय विजन आहे ते या मिसळ कट्ट्याच्या माध्यमातून कोल्हापूरकरांसमोर ठेवलं जाईल. दुपारी 1 वाजता हा मिसळकट्टा होणार असून त्याचं प्रक्षेपण कोल्हापुरातील 81 वॉर्डमध्ये दाखवलं जाणार आहे. याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. पाहूयात. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मिसळ कट्ट्यावरती बोलणार आहेत. जवळपास 1,500 ते 2,000 इन्फ्लुएन्झर्सशी ते आज संवाद साधणार आहेत आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर भाजपनं जय्यत अशी तयारी आहे ती या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. महायुतीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहेत आणि याचं थेट प्रक्षेपण आहे ते सर्वच प्रभागामध्ये करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे घर बसल्यासुद्धा आहे ते या लिंकद्वारे या सगळ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद कोल्हापूरकरांना आहे तो जाणून घेता येणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्याला दिसून येते। हॉटेल पॅव्हेलियनच्या आवारामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 खुर्च्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि याद्वारे हे ते मुख्यमंत्री इन्फ्लुएन्सरशी संवाद साधणारे कोल्हापूरचे अनेक प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न या निमित्तानं आहे। ज्या पद्धतीनं महायुतीने आपला अजेंडा आहे तो जाहीर केलेला आहे त्या अजेंड्याला अनुषंगून आहे ते मुख्यमंत्री या सगळ्या तरुणाईशी कोल्हापूरकरांशी संवाद साधत आश्वासित करणार आहेत नेमका महायुती कशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये कार्यरत असणार आहे आणि नेमकं कशा पद्धतीचा विकास आहे ते महायुतीच्या डोक्यात आहे। आणि काँग्रेसच्या ज्या जाहीरनाम्याला सतेज पाटील जे महायुतीच्यावरती कारभारावरती टीका करतात त्याला नेमका आता मुख्यमंत्री कशा पद्धतीने उत्तर देतात ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर। तर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे येवल्यामध्ये मकर संक्रांतीची धूम सुरू झाली आहे। अशातच मकर संक्रांती निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही येवला शहरामध्ये विविध रंगीबिरंगी आणि आकर्षक पतंगांची मोठी बाजारपेठ सजली आहे। यंदा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमळ, मशाल, धनुष्यबाण, त्याचबरोबर घड्याळ, पंजा यासह विविध राजकीय पक्षांची चिन्ह असलेली पतंग बाजारात दाखल झाली आहेत। चिन्ह असलेल्या पतंगांमुळे सहज प्रचार केला जात असल्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक येथे राजकीय पक्षांकडून पतंगांना मोठी मागणी आहे। यावर्षी महानगरपालिका निवडणुका असल्या कारणाने आम्ही राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हांचे पतंगी तयार केले आहे। कमळ, शिवसेना, धनुष्यबाण, राष्ट्रवादीचे घड्याळ, भाजपाचे कमळ असे विविध प्रकारचे चिन्ह आम्ही स्वतः हाताने रेखाटून पतंगी तयार केलेले आहे आणि त्या पतंगींना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे। मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। तर भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, बंडू काका बच्छाव, सुनील गायकवाड आणि डॉक्टर तुषार शेवाळ यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचं वचन देण्यात आलंय। भूमिपुत्रांना रोजगार, वीज, पाणी स्वस्त करणार, भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त, लँड जिहाद कारवाई, वाहतूक कोंडी मुक्त शहर, शहरासाठी नाट्यगृह यांसारख्या इतर समस्या सोडवण्याचं वचन देण्यात आलंय। जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। असं असताना दानवेंची कन्या कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनी खोतकरांच्या मुलीसाठी प्रचार सभा घेतली। दरम्यान मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, उद्या पक्षानं भोकरदनला जरी पाठवलं तरी जाणार असं म्हणत रावसाहेब दानवेंच्या मुलीनं आपल्या वडिलांनाच चॅलेंज दिलंय। सर्व ज्येष्ठ नागरिक मला आनंद वाटला, अभिमान वाटला। एक बहीण दुसऱ्या बहिणीसाठी उभा राहते आणि आता एक काका सुद्धा ज्या वेळेस गरज भासेल त्यावेळेस ताकदीने संजनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हा विश्वास सुद्धा या सभेच्या माध्यमातून संजनाला देतो। सगळ्यांना आश्चर्य वाटलं की आज मी जालना शहरामध्ये या ठिकाणी प्रचाराला येते, परंतु माझ्या आई वडिलांचे माझ्यावर संस्कार आहेत की प्रथम प्राधान्य हे पक्षाला द्यायचं आणि पक्षाशी एकनिष्ठ राहायचं। त्याच्यामुळे पक्षाने आज जालन्याला काय पाठवलं, उद्या भोकरदनला जरी जायची वेळ आली तर पक्षासाठी त्या ठिकाणी भाऊ जायला मी तयार राहणार आहे। पुढची बातमी पाहूया। चंद्रपूर शहर मनपा निवडणुकीमध्ये जटपुरा प्रभाग क्रमांक 7 हा लक्षवेधी ठरलाय। या प्रभागातील सर्वसाधारण गटामध्ये राज्यातील 3ही सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत। राज्यामध्ये महायुती गुण्यागोविंदाने नांदत असताना या एका जागेवर मात्र एकमेकांच्या विरोधात प्रचार केला जातोय। भाजपकडून या भागात आतापर्यंत 2 मोठ्या सभा घेण्यात आल्या, तर रवी आसवानी आपल्या मागील काही वर्षातील विकास कामांच्या बळावर मतं मागतात। दरम्यान अजित पवार गटातर्फे काँग्रेस पक्षातून आलेले देवेंद्र बेले यांना तिकीट देण्यात आलंय। मावळत्या मनपा ते स्वीकृत सदस्य होते। राज्यातील महायुती धडाक्यामध्ये प्रचार करत असताना प्रभागातील या जागेवर मात्र एकमेकांच्या विरोधात प्रचार केला जात असल्यानं मतदारही बुचकळ्यात पडलेत। मेरे साथ है, जगह मेरे साथ में है, ये सब भाई लोग मेरे साथ में, इसी को मैं जीतूंगा।
और मेरे विकास के काम जो बोलते हैं उससे जीतूंगा मैं। इसके पहले जितने मैं 5 सालों में काम किया हूँ, 15 साल टोटल 15 साल से नगर सेवक हूँ मैं, जो काम किया हूँ तो मेरे विकास के बलबूते में जीतूंगा यहाँ से। मेरे साइड में कोई कॉम्पिटिटर नहीं है, मैं खुद अकेला हूँ। मैं सोचता नहीं कोई कॉम्पिटिटर मेरे बाजू में है, जनता मेरे साथ में है, करके कोई कॉम्पिटिटर नहीं है। आम्ही विकास कामाच्या माध्यमातून माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार असो, माननीय हंसराज भैया अहिर असो की माननीय किशोरभाऊ जोरगेवार असो आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि केंद्रामध्ये मोदी साहेब आहे, हे सर्व त्यांच्या आशीर्वादानेच हा एक कार्यकर्ता बनतो आहे आणि कार्यकर्ता हा तळागाळाचा असतो। निश्चितच जनतेचे जे प्रश्न सोडवते ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जनतेमध्ये थेट जातो आणि जनतेला विश्वास देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस यांच्या संयुक्ताने चटपुरा प्रभाग 7 मधून अ गटातून आहे सावरकरताई, ब गटातून आहे रमेश भाऊ जयस्वाल आणि क गटातून आहे शीतलताई आत्राम आणि मी सर्वसाधारण गट ड मधून ओपन मधून मी लढत आहो। मी कामाच्या आशीर्वादाने हे निवडणूक लढवत आहो। तरी जनतेला माझी अपेक्षा आहे का काम करणाऱ्या व्यक्तीला आपण निवड करावा,